लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी. योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत आहेत. केवायसी पूर्ण झालेल्या महिलांनाच हप्ता यायला सुरुवात झाली आहे. महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4000 रुपये जमा होणार आहेत. पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आताच काही मिनिटांपूर्वीच्या 50 ताज्या झटपट ठळक बातम्या. सर्वात पहिले दिलासा देणारी बातमी आणि मोठी खुशखबर म्हणजेच की पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता उद्या दुपारी 1 वाजता राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार. 2000 रुपये जमा होतील. शेतकरी 9 महिन्यानंतर देखील अनुदानापासून वंचित. गारपीट आणि वादळी पावसामुळे केळी, लिंबू, मोसंबी, पपई पिकांचे मोठे नुकसान. पंचनामे होऊन देखील मदत मिळेना. जळगाव जिल्ह्यातील अपडेट. आखातीतील युद्धाने केळीचे दर 1100 रुपयांनी गडगडले. व्यापारी देखील फसवणूक करीत असल्याचा आरोप आता शेतकरी करीत आहेत. नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील 2 लाख रुपये सानुग्रह अनुदान द्या. भारतीय जन संसदेची मागणी. कर्जमाफीमध्ये समान न्याय हवा. देशभर अत्यावश्यक वस्तू कायदा लागू करण्यात आला. देशातील अनेक राज्यांमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद. हॉटेल रेस्टॉरंट अडचणीमध्ये आले आहेत. निराधार योजनेचे पैसे आज खात्यात जमा होणार. दिलासादायक बातमी या ठिकाणी तुम्ही बघू शकतात. महत्त्वाची अपडेट आहे. लवकरच युद्ध संपणार. डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती. 7.5 HP पर्यंत वीज वापरल्यास शेतकऱ्यांना मोफत वीज योजनेचा लाभ मिळणार. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना लागू करण्यात आली. चांदीच्या दरामध्ये 10,300 रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे जीएसटीसह चांदीचा दर प्रति किलो 2,85,310 रुपयांवर पोहोचला आहे. लाईट बिलाचा चेक आता बाउन्स झाला तर प्रत्येक वीज बिलासाठी 885 रुपयांचा दंड असेल. अकोला झोनमध्ये 200 चेक होत आहेत बाउन्स. चेक परत गेल्यास आता होणार फौजदारी गुन्हा दाखल. राज्यात 3 दिवस उष्णतेच्या लाटा. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन. मनरेगाचा 1409 कोटींचा निधी आला. राज्याच्या पाठपुराव्याला अखेर यश आले. मजुरांना थेट खात्यामध्ये मिळणार मजुरी. नुकसानग्रस्त आंबा काजू शेतकऱ्यांना भरपाई द्या. 20 ते 80% नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले आहेत. वैभव नाईक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. सौर प्रकल्प 15,000 रुपयांनी स्वस्त होणार. वीज बिल शून्य येणार. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना याचा लाभ होणार. खुल्या बाजारामध्ये कापसांचे दर 7,500 ते 7,800 रुपये क्विंटल आहेत. 15 मार्चला CCI केंद्र होणार आता बंद. शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या. शेजाऱ्यांकडून कनेक्शन घ्याल तर वीज चोरीचा गुन्हा दाखल होणार. महावितरणाकडून थकबाकी वसुलीला प्रारंभ म्हणजेच की सुरुवात झाली. बिल न भरणाऱ्यांचे वीज कनेक्शन देखील कापले जाणार. लाडक्या बहिणीच्या अडचणी थांबता थांबेनात. 31 डिसेंबर पूर्वी KYC केलेल्या महिलांनाच शेवटची एक दुरुस्तीची संधी देण्यात आली. राज्यातील 9 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला. उद्या लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली. यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे आणि विजासह पावसाचा अंदाज आहे. रविवारच्या दिवशी देखील नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. योजनांच्या लाभांसाठी UDID कार्ड अनिवार्य करण्यात आले. नाहीतर अनुदान थांबणार. 25 मार्च पूर्वीच कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले. आता महिन्याभरात होणार जमीन मोजणी. राज्यामध्ये 200 खाजगी भूमापकांची नियुक्ती करण्यात आली. शेतकऱ्यांच्या ओल्या दुष्काळांची मदत गुल. पण बाजार समिती इमारतीला मात्र मंजुरी. आधीच मदतीविना शेतकरी उघड्यांवर. आता 1,60,00,000 निवाऱ्यांचा बाजार समितीला पुळका. मार्च महिना निम्म्यावर. उन्हाळी पेरणी केवळ 15.77%. पाणी पातळी खालावली. राज्यात ज्वारी, मका, भुईमुगांची पेरणी झाली. शासकीय मदतीचा पंचनामा. 3 लाख शेतकरी प्रतीक्षेत आहेत. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टी नुकसान भरपाई लाल फितीत. नांदेड जिल्ह्यातील अपडेट. सध्या जागतिक युद्धस्थिती आणि बाजारातील तुटवडा यामुळे सोयाबीनच्या दरामध्ये वाढ झाली। मागील 3 वर्षांमध्ये प्रथमच क्विंटलचा भाव 5000 वर गेला। यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे।
युद्धांच्या झळा, व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा बंद, घरगुती गॅस बुकिंगचा कालावधी 25 दिवसांवर पोहोचला. श्रीमंत महाराष्ट्र, वाढती महसूल तूट चिंतेची बाब. मोठी अर्थव्यवस्था असून देखील वाढता खर्च आणि कर्जांवरील व्याजांमुळे राज्यांच्या तिजोरीवर ताण येत आहे. गरिबांचा फ्रीज बाजारामध्ये दाखल, 100 रुपयांपासून माठ उपलब्ध. थंड पाण्यासाठी माठालाच प्राधान्य, खरेदीसाठी होऊ लागली आहे गर्दी. 1 लाख क्विंटल धानाचे बिलिंग रखडले, शेतकरी चिंतेत. मार्च अखेर कर्जफेडीची मुदत, पण चुकारेच नाहीत. सातारा जिल्ह्यामध्ये येत्या 15 मार्चला हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली. जनधन योजनेच्या बँक खात्यामध्ये तब्बल 408 कोटी रुपयांचे धन, म्हणजेच की पैसे. खात्यांची संख्या तब्बल 7.25 लाखांवर. फळे भाजीपाला नासाडीपासून सुटका, 50% अनुदानावर पॅक हाऊस मिळणार. एकात्मिक फलो उत्पादक विकास अभियान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना साधता येणार प्रगती. RTE प्रवेश अपडेट, म्हणजेच की आता 18 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्जाची संधी. 2026-27 शैक्षणिक वर्षांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली. पहिल्या 20 दिवसांचे IPL वेळापत्रक निश्चित करण्यात आले. 12 मार्चपर्यंत, म्हणजेच की आजच्या तारखेपर्यंत वेळापत्रक जाहीर होणार. 3 राज्यांच्या निवडणुका लक्षात घेऊन IPL वेळापत्रक तयार होणार. अकोला जिल्ह्यामध्ये उष्णतेची तीव्र लाट, नागरिकांनी दक्षता घ्यावी, जिल्हा प्रशासनाचे आवाहन. लिमिट न सुरू केल्याने धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये अडकून. प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नावर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा. समांतर आरक्षण 5% 15% करण्याची मागणी. बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचे शासनाला निवेदन. लग्न वाढदिवसांचे बुकिंग घेतले, गॅस कुठून आणणार? लग्नसराईच्या तोंडावर आचारी, कॅटरर्सची अडचण. युद्धजन्य परिस्थितीमुळे स्वयंपाकघराला देखील महागाईचा चटका. इंधन खर्चामुळे वाहतुकीचे बजेट वाढले. 2 लाख शेतकऱ्यांच्या कर्जबेड्यात तुटणार. म्हणजेच शेतकरी मित्रांनो, 5,82,000 शेतकरी असून 2,20,000 शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले आहे. यातील 2,19,632 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले असून त्यासाठी 1,04,61 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. नांदेड जिल्ह्यातील अपडेट. तुमच्या जिल्ह्यातील महत्त्वाची शेतकरी अपडेट सर्वात पहिले पाहण्यासाठी आताच आपल्या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आता वेळेमध्ये कामे न करणाऱ्या कंत्राटदारांची नावे काळ्या यादीमध्ये टाकली जाणार. बाजार समित्यांमध्ये गव्हांची आवक वाढली. मागील काही दिवसांपासून दरामध्ये सातत्याने घसरण होत असून सध्या गव्हाला 1,800 ते 2,200 रुपये प्रति क्विंटल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशेचे वातावरण आहे. आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला राशन कोठूनही घेता येणार. दुकानदारांचा कोटा वाढणार. वन नेशन वन राशन कार्ड योजनेमुळे राशन वितरण व्यवस्थेमध्ये मोठा बदल होणार. अनेक शहरांच्या रेस्टॉरंटमध्ये जेवणांच्या किमती वाढण्याची शक्यता. 20 ते 30% आता तुमचे बिल वाढू शकते. यामागे कमर्शियल LPG सिलेंडरचा तुटवडा हे कारण आहे. गरम मसाल्यांचा खिशाला चटका. महिन्याभरामध्ये दरामध्ये किती वाढ झाली या ठिकाणी बघू शकतात. गतवर्षीच्या तुलनेत प्रति किलो 100 रुपयांपर्यंत वाढ झाली. कर्जमाफी घोषणेमुळे शेतकरी आनंदित, परंतु 2 लाखांची मर्यादा 3 लाख रुपये आणि नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मागणी आता करण्यात येत आहे. हरभरा आधारभूत खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची पाठ. केवळ धाराशिव या एका जिल्ह्यामध्ये 7 जणांनी केली आठवड्याभरामध्ये नोंदणी. शेतीचे कामे आटोपली. रोयो कामांना वेग. जिल्ह्यामध्ये 28,000 मजूर कामावर. मेहकर तालुक्यामध्ये सर्वाधिक, म्हणजेच की 5,436 मजूर. खामगावमध्ये 2,283च्या आसपास मजूर आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट. ब्रेकिंग न्यूज. पुढील 30 दिवसात तेल साठा बंद होण्याची शक्यता आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये HPV लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला, म्हणजेच की सुरुवात झाली. देशातील 72 कोटी बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाउंटमध्ये किमान बॅलन्स न ठेवल्यास कोणताही दंड आकारला जाणार नाही, ज्यामध्ये PM जनधन योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या खात्यांचा समावेश आहे. लाल टरबूज रेड इशारा. ग्राहकांनी घ्यावी खबरदारी. 20 रुपयांना विक्री. भाव उतरणार.